पोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर पोलीस पथकाने टाकली रोड आढावमळा येथे गोडीमध्ये नायलॉन मांजा मिळून आल्याने विक्रेता अक्षय प्रभाकर देवळेकर 29 याला ताब्यात घेऊन 60,000 रुपये किमतीचे 60 गट्टू जप्त केले आहेत। आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर व कारवाई। मेहरबान पोलीस आयुक्त नाशिक शहर, मेहरबान पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कुलकर्णी साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चौहान, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मेटके यांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर पोलीस अधिकारी व अंमलदार नितीन जगताप व किरण चारोस्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकळी रोड आढावमळा येथे नायलॉन मांजा विक्री होत असल्याची खबर मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांनी तत्परतेने पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले। गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने टाकली रोड आढावमळा येथे सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये नायलॉन मांजा मिळून आल्याने विक्रेता अक्षय प्रभाकर देवळेकर 29 राहणार काठे गल्ली लेन नंबर 2 त्रिकोणी गार्डन शेजारी नाशिक यांच्या ताब्यातून 60,000 रुपये किमतीचे 60 गट्टू ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक येथे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व 2023 नुसार गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर श्री आंचल मुदगल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन चौहान, चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंखे, पोलीस हवालदार रवींद्र आढाव, पोलीस अंमलदार नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे व समाधान पवार चालक यांनी केली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।